माझा छोटा टाकला, माझ्या गळ्यात जाडा हार नाही टाकला, त्याच्यात जाडा टाकला, वर्तमानपत्रात माझं नाव गेलं नाही, स्टेजवर मला बसवलेलं नाही, हे मुद्दे यांनी काही होत नाही. माझ्या अनुभव लक्षात ठेवतो. मी भिंतीवर, काळ्या भिंतीवर पांढरा रंग मारायचा लायकीचा होतो. गोपीनाथराव जेव्हा अध्यक्ष झाले महाराष्ट्राचे, त्यावेळी मी जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो आणि रात्रभर अनिल सोले बसला. गोपीनाथराव पहिले त्याचं स्वागत करायला नागपूरच्या भिंती रंगवण्याचं काम पोस्टर चिटवून मी पहाटे 4 पर्यंत आम्ही करत होतो त्या सगळ्या परिसरात. त्यावेळी मी एक प्लास्टिकचे झेंडे तयार केले होते आणि त्याला ते स्टेपलर लावून त्याचे तोरण तयार केले. रात्रभर आम्ही ते चिकटवत फिरत होतो की आमचा अध्यक्ष येणार आहे आणि त्याचं मोठं स्वागत करायचं. ते काम करता करता आपोआप कधी मला कोणाला डेलिगेशन न्यावं लागलं नाही, कोणी माझा एकदा बघावा काहीतरी तुम्ही माझ्यासाठी करा असं म्हणायची गरज पडली नाही. आपोआप पक्षात न्याय आहे. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा गोपीनाथरावने मला बोलवून विचारलं की माझ्याकडे 2 खाती आहेत, एक ऊर्जा आणि एक बांधकाम आहे, तर तुला कोणतं खातं पाहिजे? मी म्हटलं तुम्ही दिलं ते मला चालेल, पण तुम्ही मला चॉईस विचारत असाल तर मला बांधकाम खातं द्या. त्यामुळे तुला याच्यातला काही अनुभव आहे का? म्हटलं नाही. तुला कसं जमेल? तुम्हाला देऊन पहा. आणि त्यांनी मला बांधकाम खातं दिलं. आजही मला सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काहीही समजत नाही. माझ्या स्वतःचं घर जे मी बांधलं तिथे मोठं स्वयंपाकघर करण्याच्या नादात माझ्या बेडरूमच्या टेबलासमोर पिलर आला, अशी चूक मी केली. ते घर बांधण्यात यशस्वी झालं. पण मंत्री म्हणून संधी मिळाली आणि एका पाठोपाठ एक अनेक कामं करता आली. याचं कारण पक्षाने एक गोष्ट शिकवली होती की देशाकरता काम करायचं आहे, समाजाकरता काम करायचं आहे, राज्याकरता काम करायचं आहे, विकासाचं काम करायचं आहे. मी करत राहिलो आणि मला त्याच्यातून मोठं यश मिळालं. ही संधी पक्षाने दिली. पक्षामध्ये न्याय आहे. तुम्ही काही करायची गरज नाही. तुम्ही असं समजू नका जवळपास सगळे तिकीट, अनेक लोक असे जे तिकीट मागायला आले नाहीत. काल आम्ही त्यांचे चेहरे पाहिले. मी त्यांना पहिल्यांदा चेहरे पाहिले, त्यांना ओळखलं नाही की हे कोण आहे. त्यांना तिकीट दिलीत. तुम्हाला काही कोणाच्या आमच्या मागे चक्रा मारून 4 वेळा घरी सकाळ संध्याकाळ मी आलो मला भेटायचं, काही उपयोग नाही. तुम्ही नका भेटायला. किती कटआउट उभे करा, किती जाडे हार घाला, त्याच्यातून काही होणार नाही. तुमच्या गावात चांगलं वागा. तिथल्या जनतेला हे कळू द्या की आम्हाला हा उमेदवार पाहिजे आहे. तो बरोबर रिपोर्ट गोपीनाथरावकडे, माझ्याकडे, सगळ्या नेत्यांकडे आपोआप पोहोचतो. त्या गावातली लोकांची मनस्थिती काय आहे. तिथे तुम्ही पास झाले की इथून ठप्पा मारणं ही फॉर्मॅलिटी आहे. तुम्हाला वाटतं की आमचा ठप्पा हा महत्वाचा आहे आणि गावात राहणं ही फॉर्मॅलिटी आहे. चूक आहे. तुम्ही फील्डवर जेवढं चांगलं काम कराल, तिथल्या जनतेचा जेवढा विश्वास संपादन कराल, तिथे संघटना जेवढी मजबूत कराल, तिथे जनतेचा जेवढा विश्वास संपादन कराल, तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो करत असताना येणाऱ्या काळातली आव्हानं स्वीकारून भविष्य आपलं आहे. हे भविष्य आपण आपलं भविष्य घडवू शकतो. येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण परिवर्तन घडवू. कदाचित पुढल्या 5 वर्षामध्ये राजकीय परिवर्तन काय होतील आणि कोण कोणाबरोबर राहील आणि काय जाईल याच्याबद्दल आज विचार करण्याची वेळ नाहीये. पण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष ज्यावेळी भाऊसाहेब फुंडकर होते त्यावेळी त्यांनी एक नारा दिला होता. काय नारा होता? 100% भाजप. पहिल्यांदा नारा दिल्यानंतर त्यावेळी शरद भाऊ त्यावेळी नाशिकच्या याच्यात तो मी म्हटलं तुम्ही 100% भाजप म्हणता, कसं शक्य आहे? नंतर मला पटलं. त्यातून एक कार्यकर्त्यांमध्ये चांगली कल्पना आली, विस्ताराने लोकांनी काम केलं. आजही खऱ्या अर्थाने 100% भाजप हा नारा द्या. तुम्ही आम्हाला युती करायची की नाही करायची सल्ले कशाला देता? 100% काम उभं करा. तुमच्या मनातली गोष्ट आपोआप होते. ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी बूथ शाखा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दुरुस्ती झाली की बूथ रचना, बूथ कमिटीला मान्यता आहे. सगळ्या बूथ कमिट्या तयार करा. एक गोष्ट मला नेहमी वाटते, मला त्याचं उत्तर नाही. थोडंसं मी टेक्निकल याच्यात काम करतो म्हणून की एखाद्या मशीनची कॅपॅसिटी असते 100 युनिट आणि जी जेव्हा डिझाईन होते तेव्हा ती डिझाईन होते तर ती 20% मोर कॅपॅसिटी करता होते. मी सातत्याने माझ्याकडे एक प्रॉब्लेम, माझ्याकडे 25 मेगावॅटची टर्बाईन आहे जपानी आणि त्याच्यावर माझ्याकडे आता टेम्परेचर वाढलं तर मी म्हणतो की हे 25 मेगावॅट टर्बाईन ही 20% मोर आउटपुट दिलं पाहिजे. म्हणजे 25 ते 20% जास्त, म्हणजे ही 30% गेली पाहिजे.
जर याच्यात एवढं बॉयलरमध्ये एवढं टेम्परेचर गेलं आणि एवढी हीट आली तर एवढं झालं पाहिजे. माझं भांडण सुरू आहे त्या जपानी इंजिनियरशी नेहमी होता. तो म्हणतो हे तुमच्याकरता नाही आहे, आम्ही मशीन डिझाईन करताना 20% मोर केलेली आहे, तो तुमचा बोनस आहे, पण तुम्ही याच्यावर हक्क असं बोलून राहिले. असं नाहीये. तुम्हाला गॅरंटी फक्त ठप्पा 24.5 25 मेगावॅटचा तेवढेच फक्त तुम्हाला वीज मिळेल. माझ्या डोक्यातला एक प्रॉब्लेम आहे, जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्रत्येक जण एक मशीन आहात, तुमची रेटिंग कॅपॅसिटी असेल काही 100 युनिट, पण मला एक गोष्ट कळते, कोणाचं युटिलायझेशन किती आहे 4 युनिट, कोणाचं 5 युनिट, कोणाचं 10 युनिट, कोणाचं 12 युनिट. 100 युनिट कॅपॅसिटी ज्याची आहे त्याचं 120 युनिट युटिलायझेशन का नाही पार्टीमध्ये? हा प्रश्न माझ्या समोर पडलेला आहे. मी याच्यात काही यशस्वी नाही होऊ शकलो. प्रत्येक माणसाच्या पूर्ण क्षमतेचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा पूर्ण शक्तीनिशी पार्टीमध्ये उपयोग का होत? आता तर बदललाय. नथिंग इज वेस्ट. वेस्टच आता ऍसेट झालेली आहे. म्हणजे संडासचं पाणी जे वाहतं ते देखील ऍसेट झालं. आम्ही आता त्याच्यातून 65 कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेला मिळवले. जे लोक संडासमध्ये पाणी वापरतात ते शुद्ध करून विकलं. ते आयुष्यात त्याच्यावर खर्च झाला तो वाचवून 65 कोटी मिळणार आम्हाला फायद्याला देतो. असे 4 प्रकल्प म्हणजे आज घाणेरडं पाणी जे आपण धुण्यासाठी वापरतो त्याच्यापासून पैसे मिळतात. मग माणूस वेस्ट कसा होऊ शकतो? काही कचरा असेल की त्यात ऑर्गॅनिक मॅन्युअल तयार होतं, मायक्रोन्यूट्रन्स ऍड करून त्याची फर्टिलिटी व्हॅल्यू वाढवते, एनपीके व्हॅल्यू वाढवते. नो वन इज वेस्ट. एव्हरीथिंग इज ऍसेट. प्रत्येकात स्ट्रेंथ आहे, त्याच्यात ताकद आहे. पण माझी कल्पकता, माझं कर्तृत्व आणि माझी गुणवत्ता त्याचा उपयोग करण्यामध्ये कमी पडते. जर तुमचं पूर्ण युटिलायझेशन तुमच्या क्षमतेचा, कर्तृत्वाचा आणि गुणवत्तेचा होत नसेल, हा तुमचा दोष नाही, माझा दोष आहे. मी कुठेतरी ती यंत्रणा करण्यामध्ये कमी पडतोय. ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह. आता मी रघुनाथला भेटायचं, रघुनाथने मला भेटायचं, आम्ही दोघी विनोदला भेटायचं, तिघांनी म्हणून गोपीनाथकडे जायचो, गोपीनाथने आम्हाला मार्गदर्शन करायचं, आम्ही चौघांनी घरी जायचं. तीच पार्टी. आम्हाला एकदा बनवायला बसले ते ऋतुंबरा देवी नागपूरला आल्या आणि त्यांचं भाषण फिटनेस पार्क स्टेडियम हाऊसफुल. आम्हाला वाटलं की बस माहोल आगा पण जिथे. मग रामनगरमध्ये सभा. तिथून आम्ही लगेच गाड्या घेऊन चाललो रामपूर. इथले अर्धे लोक रामनगर, पुन्हा तिथे सभा हाऊसफुल. आणि म्हणलं माहोल जमला, जिंकलो सीट. जेव्हा निवडणूक झाली तेव्हा लक्षात आलं की हा तर तेच ते लोक दोन्ही ठिकाणी आले. अर्धे लोक तेच होते. आम्हाला आमची काम करण्याची पद्धत ही लोकाभिमुख केली पाहिजे. विचार हे कन्स्ट्रक्टिव्ह थिंकिंग असलं पाहिजे. विकासाभिमुख विचार आमचा असला पाहिजे. जात पंथ धर्म निरपेक्ष विरहित समाज रचनेशी कटिबद्धता असली पाहिजे आणि सामाजिक आर्थिक विषमतेपासून मुक्त असणारा समाज निर्माण करायचा हे ध्येय असलं पाहिजे. आणि आपल्या बरोबर काम करणारा किती कोणीही कार्यकर्ता चुकला तर त्याच्याबद्दल सांभाळून घेण्याची सहनशील वृत्ती असली पाहिजे. जर आम्ही आमच्यामध्ये हे सगळं बाळगू शकलो तर चुकलेल्या अनेक लोकांना बरोबर घेऊ शकलो तर जी शक्ती वाढणार आहे ती शक्ती आमच्या 5% मतामध्ये निश्चित फरक पडू शकेल. आणि म्हणून जे हारले आहेत त्यांनी निराश व्हायचं कारण नाही. आजही आमचा पक्ष संघटित आहे, इतर पक्षाच्या तुलनेत चांगला आहे. या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे की पक्षाच्या सिद्धांतावर, विचारावर प्रेम करणारे लाखो कार्यकर्ते जे तिकीट मागत नाहीत ते पार्टीत आहे. मी एकदा मुंबईच्या बैठकीत गेलो होतो तर ते दादा गावकर नावाचे 80 वर्षाचे कार्यकर्ते कोपऱ्यात बसले होते. कितीतरी वर्षापासून ते काम करत आहेत. त्यावेळी मी सांगितलं होतं की दादा बसले आहेत बघा, त्यांनी कधी कुठलं तिकीट नाही मागितलं, तरी प्रत्येक निवडणूक आली की काम करायला ते तयार आहेत. स्वतःच्या खर्चाने इकडे जातील तिकडे जातील, मदत करतील. असे दादा गावकरांसारखे दादा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आणि खेड्यापाड्यात लाखोच्या संख्येने आमच्या बरोबर आहेत. आणि ही पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे. यांची संख्या आपण वाढवली पाहिजे. पक्षात नवीन नवीन माणसांना सामावून घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. असतील बाहेरचे काही लोक आपल्याकडे दुरुस्त होतील, त्यांना आपण समजावून सांगू आणि त्यांना बरोबर घेऊन आपण आपल्या कार्याचा विस्तार वाढवला पाहिजे. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये निराशा असण्यासारखं काही नाही. अपेक्षित यश नाही मिळालं. या महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एकनाथराव बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे गोपीनाथराव विरोधी पक्षनेते होते
आणि गोपीनाथराव विरोधी पक्ष नेते होते. त्यानंतर 95 साली भाजपचं राज्य आलं, भाजप सेनेचं. जेव्हा भाजपचा विरोधी पक्ष नेता होतो तेव्हा दुसऱ्या वर्षी होणाऱ्या निवडणुकामध्ये भाजपचं राज्य येतं हे पक्का. आम्ही एकनाथरावांना सांगितलं की विरोधी पक्ष नेत्यावर जसं आज माझ्यावर विलासरावांनी केस केले, उद्या कोर्टात मला जायचं, तुमच्यावर 5-25 केसेस झाल्या पाहिजे. तुम्हाला मंत्र्यांनी मुख्यमंत्री पाण्यात पाहिलं पाहिजे. यांच्या माझ्या भाषेत कपडे फाडायचं काम जेवढं करता येईल तेवढं बिनधोकत करा. मंत्र्यांची बोबडी वळली पाहिजे, दरवाजा उघडून बघितलं पाहिजे, बसले आहे का तर आतमध्ये बाहेर जा. ज्या कळावर पाहिजे त्या कळावर, त्या ठोका ठोक जरा काय चिंता करता. या सरकारचे पूर्ण पाप, पूर्ण वस्त्र हरण करून यांना नंग करून हे जनतेत दाखवलं पाहिजे. यासाठी संघर्ष केला पाहिजे, आक्रमक रीतीने केला पाहिजे. याचा अर्थ निलंबित झालं पाहिजे असं मला म्हणायचं. लोकशाहीच्या संकेतानुसार आक्रमक रीतीने काम केलं पाहिजे आणि एकनाथरावांची ती क्षमता आहे. आपल्या आमदारांनी आपला विवेक ठेवलेला आहे. शब्दांचं आणि विचारांचं युद्ध विचारांनी लढायचं असतं. आणि या विधानसभेमध्ये एकनाथरावांच्या नेतृत्वाखाली सरकारला आपण त्या ठिकाणी सळो की पळो करू आणि त्याचबरोबर रस्त्यावर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुन्हा हिमतीने उभं राहून या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करू. या दोन्ही गोष्टी आपण एकत्रितपणे केल्या पाहिजे. 46 आमदार थोडकी संख्या नाही आहे. 119 खासदार कमी नाही आहे. अनेक राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री आहेत, काही कमी नाही आहे. वर्तमानपत्र जरी काही लिहित असले, काही चर्चा करत असले, त्यात बरेच लोक काही आपले प्रेमी आहेत, ते आपल्या विरोधात आहेत, लिहित आहेत. यांच्या लिहिण्याने कोणी मोठं होत नाही, यांच्या टीकेने कोणी लहान होत नाही. मला एक महाराष्ट्रातल्या एक मोठ्या वर्तमानपत्राचे मालक माझे मित्र आहेत जवळचे. एकदा गमतीने मला म्हणाले की महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री कोण होईल मी आम्ही ठरवणार. तुमचा गैरसमज आहे, तुमचा गैरसमज आहे. तुम्ही ठरवण्यात तुमच्या हातात काही नाही. तुम्ही किती पुंगी वाजवली तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की जनता ही सार्वभौम आहे, ती कोणाचं ऐकत नाही. जनता पार्टीच्या काळामध्ये पक्ष नव्हता, पदाधिकारी नव्हते, नेते नव्हते, सभा व्हायच्या आणि कोणीतरी आव्हान करायचं आणि ते सतरंजी घ्यायचे आणि लोकात फिरायचे. लोक रुपया, 2 रुपये, 5 रुपये टाकायचे, पैसे गोळा व्हायचे. मला आठवतं त्यावेळी अनेक नेते होते, त्यांची फार नावही देशाला माहिती नव्हती. पण ते जेव्हा यायचे तेव्हा अनेक लोक त्या ठिकाणी येऊन मोठ्या सभा व्हायच्या. पक्ष नव्हता बनला, कॉन्स्टिट्यूशन बनली नव्हती, काही नव्हतं. आणि जनतेने इंदिराजींसारखी सत्ता, बलदंड सत्ता, प्रभावशाली नेतृत्व, त्यांना देखील निवडणुकीत पराभूत केलं. संजय गांधींना पराभूत केलं आणि जनता पार्टीचं राज्य या देशामध्ये आलं. हे होऊ शकतं. ही जनता सार्वभौम आहे. ठीक आहे, पैशा गिशामुळे यावेळी निवडणुकीत फरक पडला, ही गोष्ट खरी आहे. पण केवळ पैशानेच होतं असं नाही. काही कार्यकर्ते असे आहेत की ज्या ठिकाणी पैशाचा वापर केला तरी त्यावर मात करून ते निवडून आलेले आहेत. छोटे छोटे कार्यकर्ते आहेत. पैशाचा वापर होणार, जातीवादाचा वापर होणार, सत्तेचा वापर होणार, हे सगळं गृहीत धरून त्या सगळा वापर झाला तरी पण जनतेचा जो विश्वास संपादन केलेला कार्यकर्त्यांचं जे प्रेम आहे आणि विचारावर जी श्रद्धा आहे त्याच्या जोरावर या सगळ्यांवर मात करून आम्ही जिंकून येऊ. आम्ही जिंकून येऊ शकतो. यू कॅन बी. हा पॉझिटिव्ह आत्मविश्वास मनामध्ये घेऊन आपल्याला जायचा आहे. सुरुवातीच्या वास्तविकाच्या भागात मी काही गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. त्याचा उद्देश तुम्हाला निराश करण्याचा नाही. त्याचा उद्देश तुमच्यावर कुठल्या प्रकारची टीका करायचा नाही. हा पक्ष आमचा आहे, हा विचार आमचा आहे. या पक्षाचा विचार ही आमची जीवननिष्ठा आहे आणि त्याकरता आम्ही काम करतोय. आणि आमच्याकडे आम्ही म्हणतो की हम 2 4 रहे न रहे पर तेरा वैभव अमर रहे. हिंदू या देशाकरता, या समाजाकरता, आमच्या सामाजिक मूल्यांकरता, लोकतांत्रिक मूल्यांकरता, ही आर्थिक व्यवस्था जी आहे ती बदलवण्याकरता, तळागाळातला शेवटचा शोषित पीडित माणूस आहे त्याला सन्मानाने जगवण्याकरता मला काम करायचंय. आम्ही काम करत राहू. स्वतःपेक्षा समाजाचा आणि देशाचा विचार करू, पक्षाचा विचार करू, सिद्धांताचा विचार करू आणि पुन्हा एकदा पूर्ण शक्तीनिशी कामाला लागू. असा पॉझिटिव्ह आत्मविश्वास जर तुम्ही घेऊन या ठिकाणून गेला तर नथिंग इज इम्पॉसिबल. इम्पॉसिबल वर्ड इटसेल्फ इट मीन्स दॅट आय एम पॉसिबल. हे शक्य आहे, हे तुम्ही करू शकता. तुमच्यात कर्तृत्व आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये क्षमता आहे. तुम्हीच विचार करा की तुमच्या क्षमतेचा किती उपयोग होतो आहे, त्याचं रेटिंग किती आहे, कॅपॅसिटी किती आहे आणि तुमचा त्याचा उपयोग किती आहे विचार करा. कोणाच्या मानाची, सन्मानाची, निमंत्रणाची वाट पाहू नका. हा पक्ष तुमचा आहे. कोणीतरी तुम्हाला म्हटलं आणि आदेश दिला म्हणजे काम करता हे कशा करता. सेल्फ स्टार्ट इंजिन मी अनेक वेळा बोलतो.
उत्स्फूर्तपणे आंदोलन करा, 2-4 वेळा चुकलं तर हरकत नाही, येऊ द्या तक्रार, निर्णय घ्या, मोर्चे करा, घेराव घाला, संघटनेचे कार्यक्रम करा, उत्स्फूर्तपणे निर्णय घ्या आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा आणि विश्वासार्हता मिळवायची असेल तर सेवा आणि विकास प्रकल्पाची काल करा. आज या राजकारणामध्ये मोठं महत्व त्याला आलेलं आहे. मी नाही म्हणतो की आपल्या प्रत्येक जिल्ह्यात आपण चांगले हॉस्पिटल्स चालवले पाहिजे, चांगले साखर कारखाने चालवले पाहिजे, चांगल्या प्रकारचे उद्योग उभे केले पाहिजे, चांगल्या शिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजे आणि त्यामध्ये आपल्या विचारानुरूप वागणारा आपला व्यवहार असला पाहिजे. मला असं वाटतं की हे कठीण नाही. ही स्थिती आपण बदलवू शकतो. वी कॅन चेंज सोशो इकॉनॉमिक सिनेरियो ऑफ द कंट्री अँड द स्टेट. आम्ही हे बदलवू शकतो. हा दुर्दम्य आत्मविश्वास घेऊन या निवडणुकीच्या एकंदर विश्लेषणातून जे पुढे होणार आहे त्याच्यातून काय नेमकं घ्यायचंय ते स्वीकारून आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, गावात एक नवीन प्रेरणा घेऊन, नवीन ऊर्जा घेऊन अतिशय पॉझिटिव्ह आत्मविश्वासाने तुम्ही या ठिकाणून जरूर जा. मी तुम्हाला एवढंच सांगतो की पुढे जात असताना जोश असला पाहिजे पण होश पण असला पाहिजे. प्लस काय आणि मायनस काय याची जाणीव पण असली पाहिजे. स्ट्रेंथ काय आणि विकनेसेस काय याची पण माहिती असली पाहिजे. भविष्य आपलंच आहे आणि निश्चितपणे आपण ते घडवू शकतो. मन मोठं करा, सगळ्यांना बरोबर घेऊन चाला, झालं गेलं विसरा. ज्यांनी काम केलं त्यांचा तर जरूर पाठीवर हात ठेवा, ज्यांनी नाही ठेवलं त्यांच्याबद्दल उदार दृष्टिकोन ठेवा. त्यांनी नाही केलं याचा अर्थ माझं काही चुकलं असेल असं समजून त्याला पुन्हा जवळ घ्या, पुन्हा सगळ्यांना जोडून घ्या, शक्ती वाढवा, संघटना वाढवा, नवीन माणसं जोडा, एक ताकद उभी करा. जिल्ह्यात, तालुक्यात पुढच्या वेळी कुठल्या अर्थीत आपण पराभूत होणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही सगळे उत्साहाने कामाला लागा. ज्या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयींना MC छागलांनी देशाचं भावी प्रधानमंत्री घोषित केलं होतं त्या समता नगरच्या भूमीतून आपण जातोय. कारण म्हणजे रामभाऊ नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी आठवण जर बरोबर असेल तर त्या अधिवेशनाचे व्यवस्था प्रमुख बहुतेक रामभाऊ नाईक होते, अध्यक्ष होते. खरोखर त्या अधिवेशनाची 5 मिनिटं घडलेली माहिती घेण्यासारखी इतकं सुंदर अधिवेशन झालं होतं. वेळ मिळाला तर जरूर ती माहिती घ्या की आपण नवीन पिढीतले आहोत. आणि त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी त्या प्रतिकूल परिस्थितीत जनता पार्टी गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा विचार करून अटलजींच्या नेतृत्वाखाली आपण जी काही भरारी मारली त्यानंतर आपण एक मोठं यश संपादन केलेलं आहे. आणि माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. धन्यवाद.